भगवान शंकराचं नाम घेतलं त्या तंबुरू ऋषीने, तंबुरू महात्म्याने नाम घेतलं. भगवान शंकराचा पाश आकळला आणि त्या पाशामध्ये त्या असणाऱ्या बिंदुकला त्या ठिकाणी काय केलं, बसवलं. जो बिंदूक बसला ना तो एका नारळाच्या ठिकाणी बसला. जो बिंदूक बसला, नारळ हे भगवान शंकराचं काय आहे, प्रतीक आहे. नारळ जे आहे ना ते भगवान शंकरच आहे. शिवमहापुराणामध्ये कथा येते त्याची. नारळ जे आहे त्याचा कोणी स्वीकार करत नव्हतो. नारळाचा स्वीकारच कोणी करेना. नारळ वैतागलं महाराज. ते म्हणू लागला, या भूतलावरती आलोच कशा करता माझा कोणी स्वीकार करेना. ब्रह्मदेवाकडे गेले एकदा. ब्रह्मदेवाला विचारलं, कशाला मला त्या सृष्टीमध्ये जन्म घातला. एक तर भलं उंच म्हणले, एवढा उंच लोकांच्या नजरेला पडायला म्हणले मी. काही दिवस मला त्या ठिकाणी राहावं लागतं. तिथून पडल्याच्या नंतर मी या भूतलावरती पडतो आणि पडल्याच्या नंतर माझा कोणी स्वीकार करत नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हणजे कोणी स्वीकार करत नाही ना. तुझी इच्छा आहे ना तुझा स्वीकार करावा. एक काम कर म्हटले, भगवान शंकराची आराधना कर. भगवान शंकराचं तप कर म्हणले तू. आणि नारळाने महाराज 10,000 वर्षापर्यंत तप केलं. त्या नारळाचं 10,000 वर्षापर्यंत तप केल्याच्या नंतर नारळाला भगवान शंकर प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर नारळाला विचारलं, म्हटले नारळा सांग म्हटले काय इच्छा आहे. कशा करता तप केलं म्हटले तू, काय इच्छा आहे तुझी. त्याने म्हटलं, महाराज मला या भूतलावरती तुम्ही अवतीर्ण केलं. मी या भूतलावरती आलो, पण आल्याच्या नंतर मला कोणी स्वीकार करत नाही. म्हटले का स्वीकार करत नाही, काय तुझ्याकडे अवगुण आहेत. ते म्हटले सगळेच अवगुण माझ्याकडे दिले. म्हटले तुम्ही काय, नारळाच्या वरती काय असतं सांगा. ते तुझ्याकडे तुम्ही तुम्हाला आहेत ना नारळ बघितले का तुम्ही, बघितले. नारळावरती काय असतं, कपट असत. मग कपटी लोकांना कोणी जवळ करत का. ते नारळ म्हणू लागला, देवा माझ्यावरती जी कपट नावाचा जो प्रकार आहे ना, कपटी आहे, हा कपटी आहे, याच्यामुळे माझा स्वीकार कोणी करेना. म्हटले मला कपटी म्हणून सगळ्यांनी सोडून सगळे सोडून दिलं. म्हटले देवा, आणि जरी नारळ घेतलं त्याचे कपट जरी काढून घेतलं त्याच्या आतमध्ये काय असतो, कडकपणा. त्याला काय म्हणतो आपण, नरुटी. बरोबर म्हणले ते. काय म्हणतो त्याला, नरुटीचा काय उपयोग होतो. ज्यावेळेस त्याने तप केल्याच्या नंतर भरपूर उपयोग झाला, पण त्याच्या आधी अरे हा असणारा कपटी आहे, कपटीच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर कडकपणा आहे, म्हणजे तो ताठी आहे, म्हणजे तो असणारा अभिमानी आहे. म्हणून त्याचा असणारा स्वीकार कोणी करेना. भगवान शंकराला प्रसन्न झाल्याच्या नंतर भगवान शंकराने त्याला वरदान दिलं. म्हटले ऐक नारळा, मी तुला आज वरदान देतो. म्हणले हिंदू संस्कृतीमध्ये आणि हिंदू धर्मामध्ये नव्हे, या सनातन धर्मामध्ये, या सनातन परंपरेमध्ये जर हिंदूंना, या सनातनींना जर जे काही काम करायचं असेल ना, तर ते काम तुझ्यापासून सुरुवात होईल. म्हटले आता म्हटले नाही होणार. म्हटले तेव्हा हे माझं पाहतो नाही. म्हणले मला, अरे ते म्हणले सोड, आतापासून माझं स्वरूपच तुला देतो. म्हटले मीच त्या नारळामध्ये विराजमान होतो. म्हटले म्हणून तुम्ही बघा नारळाचे कपट काढले. त्या हनुवटीला किती डोळे असते, त्या नरुटीला किती. तुम्ही नारळच बघितले नाही काय कळलं, सगळं मला सांगावं लागणार. 3 डोळे असतात त्याला, आणि 3 कोणत्या देवाला डोळे येत, हनुमंताला. कोणाला, महादेवाला 3 डोळे. 3 नेत्री असणारा तो महादेव त्याने स्वतःचं स्वरूप त्या नारळाला दिलं. म्हटले ऐक नारळा, आजपासून जे काही कार्य करायचंय, मग तुम्ही आम्ही बघा, तुम्हाला आम्हाला जर कोणाचा सत्कार करायचा असतो काय देतो, आधी श्रीफळ देतो, नारळ देतो. तुम्हाला जर कोणाला सन्मानित करायचं आहे काय देतो, आधी